दिवाळीचे दिवस आणि चहा चकली खाल्ली नाही असं होणारच नाही. कोण कोण असं करतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चहात चकली कोण कोण खातं. त्यानंतर आज होता पाडवा, तर मी सकाळी सकाळीच आहोंना ओवाळायची तयारी केली. त्यानंतर आम्ही पण आवरून घेतलं, आहोंने पण आवरलं आणि पिल्लूने पण आवरलं आणि त्याची इथं मस्ती चालू आहे. त्यानंतर मग मी ताट केलं आणि ओवाळायला घेतलं, तर दोघं पण बसले होते. तर आज पाडवा असल्यामुळं मी आहोंना ओवाळते आणि त्यांच्याबरोबरच मी पिल्लूला पण ओवाळत असते दरवर्षी. आणि ही जी साडी घातली ना मी, ही माझ्या 7व्या महिन्याची साडी आहे. पिल्लूच्या वेळेस मी जेव्हा प्रेग्नेंट होते ना, तेव्हा मी ही साडी घेतली होती 7व्या महिन्याला, म्हणजे ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला. आणि खूप दिवसानंतर आज मी ती साडी घातली. दागिना सिल्क पॅटर्नची साडी आहे ती आणि खूप छान आणि चापून चोपून बसते, खूप सुंदर बसली होती. त्यानंतर मग मी आहोंना ओवाळून घेतलं, त्यानंतर मग पिल्लूला ओवाळायला घेतलं. तर इथं बघा, त्याची टोपीसाठी इतकं तुमचं झालं का, मला अगोदर टोपी द्या असं त्या आहोंना म्हटलं होतं. मग त्यांनी त्यांचं झालं का अगोदर त्याला टोपी दिली आणि मग मी त्याला पण छान असं ओवाळून घेतलं. आणि आहोंना म्हटलं थांबा मी पाय पडते, तर हा लगेच मला म्हणतो माझी पण पाय पड. आणि दरवर्षी तो तसंच करतो, फक्त पाडव्याच्या दिवशी तो असं मला म्हणतो. दरवेळेस आहे की मी त्यांचे पाय पडले आणि तो मला म्हणतो माझे पण पड. ते बघा कसे पाय पुढं केलेले. तर मी त्याला म्हटलं तू खाली उतर, मग मी तुझे पाय पडते, असं पाय नाही पडतायचं. मग मी त्याला खाली उतरून घेतलं, पण त्या अगोदर मग त्याने मला गिफ्ट दिलं पाडव्याचं आणि मग मी त्याचे पण पाय पडले. तर तो आमच्या घरातील नारायण आहे, म्हणून पाडव्याच्या दिवशी तर त्याचे पाय पडावेच लागतील बहुतेक, त्यासाठीच तो मला पाय पडायचा आग्रह करतो. त्यानंतर मग दुपारी चंद्रभाऊन ते आले होते, म्हणजे माझे पुण्याचे दीर ते आले होते. तर त्यांनी जे काही लेकरांना कपडे आणले त्यांनी ते ट्राय करून बघत होते आणि मी जो आधीराला ड्रेस आणला होता तो पण मी तिला ट्राय करून बघितला. तर खूप सुंदर दिसत होती, बेबी डॉल दिसत होती एकदम ती त्या ड्रेसमध्ये आणि खूप तिला पण खूप जास्त आवडला. त्यानंतर मग परत लेकरांचे कपडे वगैरे चेंज केले आणि बघा याच्या पप्पासोबत फायटिंग चालू आहे. द वीर द रोबो बॉय हे कार्टून तो बघताना सेम तशीच कॉपी करायला जातो, पप्पासोबत पण फायटिंग करतोय.